शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण खरीप हंगाम 2025 मधील पीक विमा भरपाई आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची माहिती कृषी विभागानं या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, खरीप पीक विम्यापोटी 3,99,37,000 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यात आली असून विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आजपासून वर्ग होत असल्याची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे। मित्रांनो, खरीपातील मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस, तूर आदी पिकांना पीक विमा मंजूर केला असून आज अखेर खरीप 2025 पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। खरीप 2025 पीक विमा याद्या पोर्टलवर उपलब्ध असून आपण त्या याद्या मोबाईलवरती देखील पाहू शकता। मित्रांनो, यादीमध्ये नाव असेल आणि पीक विमा जमा झाला नसेल तर KYC करा, तसंच आपलं फार्मर ID काढून घ्या अशी माहिती देखील आता कृषी विभागाने दिलेली आहे। कारण मित्रांनो, ज्यांच्याकडे फार्मर ID नाही आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे कृषी विभागानं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे तात्काळ जाऊन तुम्ही या ठिकाणी फार्मर ID काढा, जेणेकरून तुमचा खरीप 2025चा पीक विमा जमा होईल। तर मित्रांनो, खरीप 2025 करिता आज पीक विमा वाटप करण्यात आलेले जिल्हे या ठिकाणी आपण पाहूया। यामध्ये वर्धा, परभणी, नांदेड, सातारा, सांगली, धुळे, नागपूर, नाशिक, बीड, लातूर, बुलढाणा, पुणे, वाशिम, अहिल्यानगर, रायगड या जिल्ह्यात खरीप 2025 पीक विमा वाटप सुरू झाले असून पुढील 2 दिवसात इतर जिल्ह्यात वाटप होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी कृषी विभागाने दिली आहे। धन्यवाद।